बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे संस्थापक पंडित मदन मोहन मालवीय आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना भारतरत्न जाहीर झालेला आहे। काही वेळापूर्वीच राष्ट्रपतींनी याबाबतची माहिती ट्विटरवरून दिलेली आहे आणि सगळीकडेच सध्या आनंद आहे। विविध मान्यवरांच्या प्रतिक्रिया आपण याबाबतीत जाणून घेतो आणि सध्या आपल्या बरोबर आहेत शरद पोंक्षे। खरं तर आपण अभिनेते म्हणून त्यांना ओळखतो, त्याचबरोबर विविध सामाजिक विषयांवरही त्यांचा चांगला अभ्यास आहे। जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया। नमस्कार शरदजी, आणि आपल्याला कळलेलीच असेल ही बातमी, काय आपली प्रतिक्रिया आहे? नाही, मलाही खूप आनंद झाला। मदन मोहन मालवीय आणि अटल यांच्यासारख्या अतिशय छान आणि चांगल्या माणसांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केलं। खरोखरच त्यांच्या आयुष्यभराच्या कामाचा गौरव केला। एक थोडंसं सांगावंसं वाटतं की स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सुद्धा मरणोत्तर भारतरत्नसाठी विचार करावा सरकारने, कारण आत्ताच फक्त सावरकरांसारख्या महान देशभक्ताला भारतरत्न देण्यात येऊ शकतो। काँग्रेसच्या राज्यात ती काही अपेक्षा करू शकत नाही आपण। पुरस्कार मिळाला भारतरत्न ह्याचा आनंदच आहे। सावरकरांचाही भारतरत्नासाठी विचार करण्यात यावा असं मला मनापासून वाटतं। अगदी धन्यवाद। आपली प्रतिक्रिया आपण झी 24 तासकडे दिली त्याबद्दल। शरद पोंक्षे अभिनेते आपल्या बरोबर होते। आपल्या बरोबर आहेत गायिका पद्मजा फेनानी जोगेकर। पद्मजाजी, आपण बघतोय की अर्थातच अटल बिहारी वाजपेयी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झालाय। आपण स्वतः त्यांच्या बरोबरचा अनुभव घेताय। त्यांच्या कवितांचे अतिशय उत्कृष्ट अशा तऱ्हेने आपण चाल देऊन त्या संदर्भात अप्रतिम अशी कॅसेट काढली। कसा होता एकूणच सगळा अनुभव? हा प्रवास होता। सर्वात प्रथम मी या दोन्ही थोर व्यक्तिमत्वांचं त्यांना सर्वोच्च नागरी किताब हा भारतरत्न मिळाल्याबद्दल आपल्या सर्व भारतीयांचंच अभिनंदन करते, कारण हा आपल्या प्रत्येकाचा गौरवच आहे असं मला वाटतं। आणि विशेषतः अटलजींचा उद्या वाढदिवस आहे, त्याबद्दल त्यांचं अभिष्टचिंतनही करते। तर हा अटलजींची भेट म्हणजे अत्यंत आनंददायी गोष्ट। पहिल्यांदा सगळ्यात 9 ऑगस्ट अशा 1997 या क्रांतीदिनी माझी त्यांची भेट झाली आणि मी त्यांच्या कविता गाते हे ऐकल्यानंतर त्यांना तर आश्चर्य वाटलं। मेरी कविता तो कोई गा नहीं सकता म्हणाले, क्योंकि मैंने वो मुख छंद में लिखी है। मग त्यांना त्यांच्या कविता मी ऐकवल्या आणि इतका त्यांना आनंद झाला, त्यांना त्याच्यावरती विश्वासच बसत नव्हता। ये तालियां गाणं संपल्यानंतर त्यांनी उभं राहून टाळ्या वाजवल्या आणि म्हणाले की स्टँडिंग ओवेशन देऊन की ये तालियां मेरी कविता के लिए नहीं बल्कि आपके सुरों के लिए है असं त्यांनी माझा फार मोठा सन्मान केला। आणि त्यावेळेला ते केवळ खासदार होते, पंतप्रधान नव्हते, परंतु असं ह्या युद्धविहीन विश्वाचं स्वप्न पाहणाऱ्या अशा या शांतताप्रिय कवीला, अशा या पंतप्रधानांना आज भारतरत्न मिळतंय, तर खरोखर प्रत्येकाला त्यांच्यावरती प्रेम करणाऱ्या सगळ्यांनाच आनंद झालेला असणार। आणि त्यांच्या कविता गाण्याचं भाग्य मला लाभलं, त्यांचं प्रेम लाभलं, त्यांचा सहवास लाभला, आशीर्वाद लाभला। आजचा दिवस खरंय पद्मजाताई, तुम्ही जे म्हणताय की त्यांचा सहवास तुम्हाला लाभला ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे। अशी मोठ्या माणसांचा जेव्हा सहवास लागतो त्यांच्या व्यक्तिमत्वाचे काय खास पैलू आपण आपल्या प्रेक्षकांजवळ सांगाल? मला त्यांच्या कवितेमध्ये सुद्धा जाणवतं, कारण प्रत्येकाचं व्यक्तिमत्व त्याच्या कवितेमध्ये उतरलेलं असतं। ते जंग न होने देंगे या कवितेमध्ये म्हणतात की रूसी बम हो या अमेरिकी, खून एक बहना है जो हम पर गुजरी बच्चों के संग न होने देंगे, जो हम पर गुजरी बच्चों के संग न होने देंगे, हम जंग न होने देंगे। म्हणजे त्याने शांतताप्रिय असा हा नेता आणि मोठा विशाल मानवतावादी दृष्टिकोन त्यांच्याकडे होता। पहा, मुलांपर्यंत हे काही पोहोचू नये असा त्यांचा विशाल दृष्टिकोन होता आणि अतिशय डाऊन टू अर्थ नेता। त्याचे पाय जमिनीवरती आहेत। त्यांच्या कवितेत हेही दिसून येतं की मेरे प्रभु मुझे इतनी ऊंचाई कभी मत देना कि गैरों को गले न लगा सकूं, इतनी रुखाई कभी मत देना। असा मोठ्या मनाचा, फार मोठ्या मनाचा हा नेता। आणि त्यांच्या मनात शांतता प्रिय तर ते होतेच होते, परंतु त्यांनी पोखरण अणु चाचणी करून सगळ्या विश्वाला दाखवून दिलं की हम भी कुछ कम नाही, आम्हाला कोणी भारताला गृहीत धरू शकत नाही, आमच्यावरती कोणी वरचढे करू शकत नाही, हेही त्यांनी दाखवून दिलं। इतका कणखर त्यांनी काही निर्णय घेतले, अत्यंत मृदू स्वभावाचे आणि संवेदनशील असल्यामुळेच ते इतक्या अप्रतिम कविताही लिहू शकले। त्यांची आवडती
कविता हिंदू तन्मन ही एकदा त्यांनी मला स्वरबद्ध करायला सांगितली. अगदी 1-2 ओळी त्याच्या आम्हाला सगळ्यांना सांगाल? हिंदू तन्मनच्या का गीत नाही गाता हुच्या तुम्हाला ज्या वाटतात त्या. गीत नया गाता हूँ, गीत नया गाता हूँ, गीत नया गाता हूँ, गीत नया गाता हूँ, टूटे हुए तारों से फूटे वासंती स्वर, पत्थर की छाती में उग आया नव. अप्रतिम पद्मजाजी तुमचा जो आवाज आणि अर्थातच खरं ते ती एक जादू आहेच. मात्र अटल बिहारी वाजपेयींच्या संदर्भात तुम्हाला स्वरबद्ध करायला मिळालं. खूपच आपले अभिनंदन आणि धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. अभिनेते नाना पाटेकर आपल्याबरोबर आहे. नाना, आपण बघतो की वाजपेयींना अर्थातच भारतरत्न जाहीर झाला. यावेळेस काय आपल्या भावना, काय प्रतिक्रिया? ते भारतरत्न आहेतच, त्याच्यामुळे त्यांना वेगळं भारतरत्न देणं ही आमची गरज होती म्हणून आम्ही दिलं नाही. अगदी खरं आहे. त्यामुळे फक्त हे खूप उशीर झाला. मंडळींना नको त्यावेळी देतात, हे खूप आधी द्यायला हवं होतं. म्हणजे ते जास्त योग्य वेळी एखादी गोष्ट होणं जास्त महत्वाचं, पण त्याला उशिरा का होईना. छान. अगदी खरं आहे. तर आपण जात आहे ना, आपण नेहमी सामाजिक कार्यात आणि राजकीय जे काही घटना घडत आहेत त्या संदर्भात आपण नेहमी त्याकडे अगदी लक्ष दिलेलं असतं. वाजपेयींच्या एकूणच व्यक्तिमत्वाबद्दल, त्यांच्या राजकीय प्रवासाबद्दल एकूण आपण कसं बघता? खूप खूप कमी मंडळींसमोर वाकावंसं वाटतं ना राजकारणातल्या. त्यातली एक अतिशय महत्वाची व्यक्ती की मी त्यांना व्यक्तिशः ज्यावेळी ते पंतप्रधान होते त्यावेळी मी त्यांना ज्यावेळी भेटलो होतो, म्हणजे कारगिलच्या नंतर, त्यावेळी माझ्या पंतप्रधानांनी मला तिथे त्यावेळी विचारलं की नाना वहां का एक्सपिरियन्स कैसा रहा. बर. तर माझ्या पंतप्रधानांनी मला नावानं बोलणं, विचारणं, म्हणजे मला असं वाटतं की याच्या पलीकडचे अजून काही पुरस्कार नसतात. आपल्याला काही मंडळींचे जे स्पर्श झालेले असतात ते स्पर्श इतके महत्वाचे आहेत त्या आयुष्यात कुठल्याही पुरस्काराला त्याची सर येणार नाही. त्यामुळे मी अतिशय कृतकृत्य आहे. मला आयुष्यात देवाकडे मी कधीच काही मागितलं नाही, पण न मागता मला इतकं काही मिळालेलं आहे की याच्या पलीकडे अजून कुठली काही गोष्ट राहिलेलीच नाही. त्यामुळे वाजपेयींचा स्पर्श कधीतरी झाला होता आणि त्यांना आज एवढा मोठा पुरस्कार मिळाला. फक्त एकच आहे की भारतरत्न हे पुरस्कार अशा मंडळींना मिळाले की जास्त बरं वाटतं की ते भारतरत्न आहे. खरं. धन्यवाद नाना आमच्याशी बोलल्याबद्दल. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले आपल्याबरोबर आहे. विक्रमजी, आपण बघतोय अर्थातच भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला अटल बिहारी वाजपेयींना तसंच मदन मोहन मालवीय यांना. भारतरत्न जो एक पुरस्कार असतो, जो एक आनंद देणारा आपल्या सगळ्याच भारतीयांना आपण एक रत्न म्हणून आपण त्यांच्याकडे बघत असतो. यावेळेस आपली काय प्रतिक्रिया आहे? अटलजींच्या बरोबर आणखीन कोणाला मिळालं? मदन मोहन मालवीय, म्हणजे विश्व हिंदू. ओके ओके. या दोघांनाही हे पुरस्कार मिळाले. मला अतीव आनंद झालेला आहे. अटलजींच्या बद्दल बोलायचं तर निर्व्याज प्रेम ज्यांनी या देशावर आणि देशातल्या माणसांवर केलं आणि वल्लभभाई पटेल आणि नेहरू यांच्यानंतर या देशातल्या जनतेला ज्यांनी खरोखरच समजावून घेण्याचा प्रयत्न केला, तो भारतीय राजकारणातल्या ही जी मोठी मोठी मंडळी आहेत त्या राजकारणातल्या मंडळींपैकी हे अतिशय मोठं आणि महत्वाचं नाव आहे. आणि मला अत्यंत आनंद झालेला आहे की या दोघांनाही हे पुरस्कार मिळाले. विशेष करून अटलजींना, कारण त्यांचे माझे व्यक्तिगत संबंध होते जवळजवळ 30-35 वर्षापासून. अच्छा. म्हणजे एका व्यासपीठावरती अटलजी, मी पुण्यामध्ये गरवारे कॉलेजच्या ह्याच्यावरती होतो. हा, ही जुनी गोष्ट आहे खूप. आणि निर्व्याज प्रेम भारतीय जनतेवर करणं आणि या देशाच्या समस्या विचारात घेणं, त्यावर काही बुद्धिवादी काही तोडगे काढणं आणि काहीतरी वेडवाकडं आश्वासन न देता काही भरी विचार करणारा आणि बुद्धिवंत असा हा माणूस
याला सरकारने भारतरत्न पुरस्कार देऊन त्याचा यथोचित सन्मान केलेला आहे. अगदी म्हणून मला अतीव आनंद झालेला आहे. विक्रमजी, आता जसं तुम्ही म्हणताय की फार जवळचा तुमचा सहवास होता, तुमचे नेहमीच भेटीगाठी व्हायच्या. नाही, नेहमीच भेटीगाठी काहीतरी बोलत नाही मी. 2-3 वेळेला फक्त भेटीगाठी झाल्या. त्यांना आम्ही एअरपोर्टवर रिसीव्ह करण्याकरता पुण्याच्या गेलो होतो. अच्छा. आणि नंतर त्यांच्या बरोबर काही काळ हॉटेलमध्ये गप्पा गोष्टी झाल्या. त्यानंतर व्यासपीठावर आम्ही एकत्र. नाही, मला फक्त एक विचारायचं की त्याच्या व्यक्तिमत्वाचे काही खास पैलू आपल्या प्रेक्षकांना. अत्यंत सुसंस्कृत असं व्यक्तिमत्व आहे जे राजकारणात भारतीय राजकारणाला शोभून दिसत नाही. पण इतका मोठा माणूस की जो खूप मोठा कवी आहे, विचारवंत आहे आणि या देशावरती ज्यांनी प्रेम केलेलं आहे आणि या देशातल्या जनतेवर ज्यांनी प्रेम केलं, त्यांची भाषणं सुद्धा अत्यंत श्रवणीय असायची आणि बुद्धिवादी लोकांना ते लक्षात यायचं की हा एक वेगळा माणूस आहे. तर मला खूप आनंद झालेला आहे. अगदी खरंय. गेल्या सरकारने त्या का नाही दिलं ते त्यांचं त्यांना माहिती, परंतु केव्हा ना केव्हा तरी पण भारतरत्न पुरस्कार अटलजींना आणि यांना दोघांनाही मिळाला. मला आनंद झाला. अगदी खरंय. आणि विक्रमजी, तुम्ही बोललात आमच्याशी त्याबद्दल आम्हाला आनंद झाला. धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.